आता लोणच्याच्या कैऱ्या, याला कैऱ्या फोडल्या, एक 4 किलो घेतल्या, 5 किलो घेतलं हे. आता 5 किलो 1 किलो मीठ टाकायचं. हे असं हे तर रात्री फोड्यात थोडी वाळू सुक्या झाल्या थोड्या. 1 किलो कैऱ्या घेतल्यात लोणच्याच्या, त्या फोडल्यात, ते हडकू घातल्या. मग आता हडकल्यात ते. आता हडकल्यावर त्यात 1 किलो 4 किलोला 5 किलोला 1 किलो मीठ टाकले. थोडी हळद टाकायची. मग आता आपण हळद टाकायला हळद टाकायची. रामबंधू मसाला 1 किलोला 1 पुडी टाकायची. अशा ह्या 4 पुड्या टाकायच्या. 5 किलोला 5 पुड्या टाकायच्या. ही मोहरीची डाळ आहे. ही मोहरीची डाळ टाकायची. 5 पुड्या टाकल्या. ही मोहरीची डाळ टाकायची अर्धा किलो. हे असं आता मिक्स करायचं हातानं. छान मिक्स करायचं. झाकून ठेवायचं 2 दिवस. याच्यात पुन्हा भरणीत भरायचं. पुन्हा थोडंसं तेल टाकायचं. जास्त तेल टाकलं कोमट वास येतंय. थोडं तेल टाकायचं. असं गावरानी अंड्याचं लोणचं मसाल्याची, इकडच्या मसाल्याच्या पुड्या टाकायच्या. मोहरी ते काही नाही टाकायचं ह्याच्यात. हे लोणचं तयार झालं. हे आता असं झाकून ठेवायचं. 2 दिवस झाकून ठेवायचं. मग भरणीत तेल टाकून भरणीत भरून ठेवायचं. हे रामचे आपल्या गावरानी अंड्याचं घरचं लोणचं छान चविष्ट लागतं. हे लोणचं तयार झालंय. हे लोणचं असं आपलं भरणीत भरायचं. असं हे छानपैकी भरणीत भरायचं. असं ठेवायचं. जेवणासोबत खायचं. मग हे पाय लोणचं असं हे लोणचं तयार झालंय. ते आता भरणीत भरलं लोणचं. हे भरणीत भरून असं ठेवायचं. जेवणासोबत खायचं. हे असं लाल छान दिसते भरणीत भरण्याला. असं भरण्यावरून ठेवायच्या फ्रीजमध्ये. छान राहते फ्रीजमध्ये ठेवल्या.